Hello. We have started our last bit from second chapter at last lecture. What is the name of this bit? Psychosocial pharmacy. Okay, understood. कोणाला काही प्रॉब्लेम आहे? Psychosocial pharmacy आपण स्टार्ट केला होता. Yes or no? No problem, ma'am. No, ma'am. Yes or no? Okay, तर काय आहे psychosocial pharmacy? Basic concepts we have completed. Now I am sharing the screen. Tell me it is visible. It is visible? Yes, ma'am. Yes? Yes, ma'am. Visible or not? Yes, ma'am. Visible, ma'am. Okay. Now we will revise. Okay. तर psychosocial pharmacy आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं बघा काय आहे psychosocial pharmacy. The picture is very serious if the word statistics on the drugs scenario is taken into account. तर हा ड्रग अब्यूज किंवा ड्रग अब्यूज हा जो काही मॅटर आहे किंवा हा खूप सिरियस आहे जर तो व्यवस्थित आपण बघितला. कारण याच्यात आपण काल बघितलं खूप सारे युथ किंवा कॉलेज स्टुडंट असतील, स्कूल स्टुडंट असतील, हे सगळे काय होते इन्व्हॉल्व्ह होते. ओके, तर काय होत होतं त्यांच्यामुळे त्यांचं होल जे काही लाईफ आहे ते काय होत होतं इफ अफेक्ट होत होतं. ओके, त्यांच्यावर खूप बॅड इम्पॅक्ट पडत होता. त्या एकदा जर त्या ड्रग घ्यायची सवय लागली तर त्यांना ते सुटत नव्हती. ओके, ते त्याच्यासाठी काही करायला तयार होते. अंडरस्टूड? त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनं सुद्धा काही तरतुदी केल्या बघा. ड्रग अँटी ड्रग एजन्सी प्रिपेअर केली, तर त्या अँटी ड्रग एजन्सीनं काही नियम आणले. तर ड्रग्ज हे मेनली कशासाठी बेसिकली तयार केले गेलेले असतात? मेडिकेटेड यूज साठी. इट इज फ्रॉम एन्शंट यूज. एन्शंट काळापासून चालत आलेलं आहे. एन्शंट मध्ये कॅनॅबिस किंवा गांजा वगैरे असं जे काही म्हणतो ते ड्रग मेडिकेटेड पर्पज साठी यूज केलं जात होतं. बट त्याचा अब्यूज करायला लोकांनी स्टार्ट केलं. दुसरे इफेक्ट्स. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर त्याच्यामुळं त्याचा बॅड इफेक्ट लोकांवर झाला आणि त्याचं ऍडिक्शनचं प्रमाण डे बाय डे वाढत आहे. आणि एक बिझनेस इंटरनॅशनल लेवलला एक बिझनेस ड्रगचा फॉर्म झाला. तर त्या बिझनेस मधील लोक काय करत आहेत? त्यांचा बिझनेस व्यवस्थित चालावा म्हणून जास्त करून टार्गेट टीनेजर्सला, म्हणजेच ज्यांचं एज 18 ते 35 वर्षांमध्ये आहे अशा लोकांना किंवा अशा या युथ्सना इन्व्हॉल्व करून घेत आहेत, जेणेकरून त्यांचा बिझनेस काय व्हावा? प्रॉपर चालावा. येस और नो? अंडरस्टूड? Yes, ma'am. ओके, तर त्या कॉमनली ड्रग्ज आपण काल बघत होतो. ओके, एक ड्रग आपण बघितला काय होतं? कॅनॅबिनॉइड्स बघितला आपण. तर त्याचे इफेक्ट काय आहेत किंवा साईड इफेक्ट काय आहेत किंवा ते कशासाठी घेतलं जातं, ते घेतल्यानंतर त्या ऍडिक्टेड पर्सनना किंवा जो कोणी ड्रग घेतोय त्याला काय वाटतंय हे सुद्धा आपण बघितले. येस और नो? कोणाला काही प्रॉब्लेम आहे? यस? No, ma'am. एनीवन हॅव एनी प्रॉब्लेम? No, ma'am. अजून कुठल्या सबस्टन्स हेरोईनचं ऍडिक्शन जास्त करून होत होतं बघा. त्यांना कमर्शियल लँग्वेज मध्ये किंवा कमर्शियल भाषेमध्ये त्या ड्रग्सना दुसऱ्या नावाने त्यांना सांगितलं जातं. ओके, जेणेकरून ते सगळ्यांच्या लक्षात येऊ नये. पण ते सुद्धा त्या अँटी ड्रग एजन्सीने काय केलं? हे सगळे नेम्स वगैरे सांगितले होते आपल्याला. अंडरस्टूड? काय आहे ऍक्च्युली सायकोसोशल फार्मसी? समजते? Yes, ma'am. Yes. Next part we will see. Yes. आरती, काय प्रॉब्लेम आहे? ओके, तर हा बघा हा पार्ट होता. आपण बघत होतो ड्रग्स. मिरिहुआना म्हणजे त्याचा एक नेम आहे. कॅनॅबिनॉइड्स क्लासमध्ये तो ड्रग येतो. तर त्याला कमर्शियल नेम्स मध्ये डोप, पॉट, जॉईंट्स, ग्रास, रेफर अँड वीड ओके असं म्हटलं जातं. तर ते स्मोक्ड और स्वॅलोड केलं जातं. युफोरिया होतं त्यानं, किंवा युफोरिया म्हणजेच काहीतरी एक डिफरंट त्याचं असं एक जग विश्व निर्माण होतं आणि तो वेगळ्याच विश्वामध्ये जातो. ओके, देन स्वॅलोड स्लो थिंकिंग अँड रिॲक्शन टाइम. तर त्याचं थिंकिंग कॅपॅसिटी स्लो होते. कन्फ्युजन, इम्पेअर्ड बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन. ओके, हे सुद्धा
कमी होतं. आणि ऍडव्हर्स इफेक्ट काय असेल, कफ, फ्रिक्वेंट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स, impaired memory and learning, increased the heart rate, anxiety, panic attacks, हे सगळं होतं. Okay, whenever you have provided notes in that all drugs are included. Okay, ज्यावेळेस तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केले जातील त्याच्यामध्ये सगळे ड्रग्स इन्क्लूड असतील. Okay, you have to study from them and in handwritten notes and in PPT also. Okay. ओके, नेक्स्ट ड्रग आहेत. काही ड्रगचे मी नेम सांगते बघा इथं, तुम्हाला त्याचं काय इफेक्ट आहे हे सुद्धा सांगते. यू हॅव टू लिसन. ओके, नेक्स्ट कॅटेगरी इज कोकेन. व्हॉट इज कोकेन? कोकेन इट इज अ स्टिम्युलंट. स्टिम्युलंट कॅटेगरीजला ड्रग आहे. आणि कमर्शियल नेम काय आहे? ब्लो, बम्प, कॅन्डी, चार्ली, कोक, क्रॅक, रॉक अँड स्नो, टूट. ओके, हे सगळे त्याचे कमर्शियल नेम आहेत. हाऊ इट इज टेकन, ते कसं घेतलं जातं? स्नॉटेड, स्मोकिंग करून किंवा स्नॉट करून तो ड्रग घेतला जातो. व्हॉट इज इट्स इंटॉक्सिकेशन इफेक्ट्स? इंटॉक्सिकेशन इफेक्ट्स म्हणजे हे ड्रग घेतल्यानंतर त्या पर्सनला काय मिळत असेल किंवा ते कशासाठी पर्सनली अब्यूज केला जातो अशा ड्रगचा, हे आहे बघा इंटॉक्सिकेशन इफेक्ट मध्ये. युफोरिया. व्हॉट इज युफोरिया? येस, युफोरिया म्हणजे काय? याच्यामुळे सुद्धा युफोरिया होतो. What is mean by euphoria? Now I have explained the you. Euphoria काय होत असेल euphoria मध्ये? त्याची वेगळी दुनिया निर्माण. दुसरं. जो व्यक्ती ड्रग्स घेतो त्याचं एक वेगळं विश्व तयार होतं, वेगळी दुनिया तयार होते. ओके, तर याला म्हणायचं युफोरिया. ऍक्च्युली युफोरिया म्हणजे त्याची कम्प्लीट सायकोलॉजिकल स्टेट जी आहे ती चेंज होते. अंडरस्टूड? देन इन्क्रीज हार्ट रेट. त्याचा हार्ट रेट जो आहे तो इन्क्रीज होतो. देन ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो. टेम्परेचर, मेटाबॉलिझम, फिलिंग्स ऑफ एक्सेलरेशन. ओके, एक्स्ट्रा एक्साइटेड तो फील करतो पर्सन. ऍडव्हर्स हेल्थ कॉन्सिक्वेन्सेस काय असतील? रॅपिड और इरेग्युलर हार्ट बीट असेल, हार्ट फेल्युअर, त्याच्यासोबत ऍबडॉमिनल पेन, स्ट्रोक, सीझर्स अँड लॉस ऑफ ॲपेटाइट, हे सगळे त्याचे ऍडव्हर्स हेल्थ इफेक्ट असतील. देन नेक्स्ट ड्रग इज एम्फिटामाइन. एम्फिटामाइन कॅटेगरी आहे स्टिम्युलेशन मिळवण्यासाठी हा यूज केला जातो. त्याचा कमर्शियल नेम आहे डेक्स्ट्रीन, बिबिथामाइन, बेनिस, ब्लॅक ब्युटीज. ओके, हे सगळं त्याला कमर्शियल लँग्वेज मध्ये म्हटलं जातं. तर ते कसं घेतलं जातं बघा? स्वॅलोड, स्मोक्ड, इंजेक्टेड, स्नॉटेड. ओके, अशा पद्धतीने हे ड्रग्स घेतले जातात. तर इन्क्रीज द हार्ट रेट, त्याच्यासोबत ब्लड प्रेशर, मेटाबॉलिझम, फिलिंग ऑफ एक्सेलरेशन, हे त्याचे इफेक्ट आहेत इंटॉक्सिकेशन. आणि ऍडव्हर्स असेल तर रॅपिड और इरेग्युलर हार्टबीट, हा कॉमन आहे बघा सगळ्यांचा ऍडव्हर्स हेल्थ इफेक्ट. देन हार्ट फेल्युअर, नर्वसनेस, इन्सोमनिया. व्हॉट इज इन्सोमनिया? इन्सोमनिया म्हणजे काय? लॉस ऑफ स्लीप. तर झोपेचा लॉस म्हणजे झोपच येत नाही अशा पेशंटला जर या ड्रगचं ऍडिक्शन झालं तर. अंडरस्टूड? येस. Yes, ma'am. Yes, Then ma'am. next category of drug is what? मिथाम्फिटामाइन. मिथाम्फिटामाइन म्हणजे पण स्टिम्युलंट कॅटेगरीज आहे. त्याचं कमर्शियल नेम्स आहेत बघा, डिसॉक्सिन, चॉक, क्रँक. ओके, हे त्याला कमर्शियल लँग्वेज मध्ये म्हटलं जातं. तर ते सुद्धा ड्रग कसं घेतलं जातं? स्नॉटेड, स्मोकिंग करून हे ड्रग घेतलं जातं. समटाइम इट विल बी इंजेक्टेड. ओके, इन्क्रीज्ड हार्ट रेट, ब्लड प्रेशर, हे त्याचे इंटॉक्सिकेशन इफेक्ट आहेत. मेंटल अलर्ट होतो तो पेशंट. आणि त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट, हेल्थ इफेक्ट काय? रॅपिड और इरेग्युलर हार्ट बीट. ओके, हे त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट आहे. यस, नेक्स्ट स्क्रीन शेअर करा की. I will share screen. First of all, I will tell you, okay, what are the drugs and their effects. Okay, and whenever you will got notes, you can write down from there. Okay, now I will just orally telling you. Okay, understood? Okay, ma'am. Yes. Okay. Next, fifth drug is MDMA. MDMA हे पण स्टिम्युलंट कॅटेगरीतला आहे. त्याचं कमर्शियल नेम आहे ऍडम, क्लॅरिटी, एस्कॅसिटी, एव, लवर्स.
स्पीड. ओके, हे त्याचं नाव आहे. तर ते कसं घेतलं जातं, स्वॅलो करून घेतलं जातं. त्याचा पण इंटॉक्सिकेशन इफेक्ट आहे. इन्क्रीज हार्ट रेट, ब्लड प्रेशर, मेटाबॉलिझम, फिलिंग ऑफ एक्सॅलरेशन. ओके, आणि ऍडव्हर्स हेल्थ इफेक्ट कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत, रॅपिड ऑर इरेग्युलर हार्टबीट, रिड्युस्ड ॲपेटाइट, वेट लॉस अँड हार्ट फेल्युअर, हे त्याचे ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन आहेत. नेक्स्ट आहे बेन्झोडायझेपिन्स. ओके, बेन्झोडायझेपिन्स जस्ट जनरली आपण आता लास्ट लेक्चर मध्ये बघितलं, स्लीपिंग पिल्स ज्या आहेत. ओके, त्या स्लीपिंग पिल्स सुद्धा काही वेळेस काही करतात, किंवा स्लीपिंग पिल्सचा अदर दॅन मेडिकल यूज ऍडव्हर्स इफेक्ट किंवा अब्यूज काय केला जातो, तो ड्रग. तर त्याच्यासाठी काय आहे बघा, एनटीव्हीएन, त्याचं कमर्शियल नेम काय, बेन्झोडायझिनचे. हॅलो हॅलो मॅडम आवाज येत नाही. व्हॉइसच येत नाही. हे त्याला सगळ्याला म्हटलं जातं. ते कसं हाऊ इट इज टेकन, कसं घेतलं जातं, स्वॅलोड जातं. जस्ट वेट फॉर 2 मिनिट. Yes, now it is audible. आता येतोय आवाज? Yes, ma'am. येस मॅम. ओके, तर बार्बिट्युरेट बेन्झोडायझेपिन आहे, त्याला काय म्हटलं जातं बघा, एटिव्हॅम, लिब्रियम, हेलोसिकॉम. देन हाऊ इट इज टेकन, स्वॅलोड, इंजेक्टेड. ते म्हणजे स्वॅलो केलं जातं किंवा इंजेक्टेड अशा टाइपने ते घेतलं जातं. देन इंटॉक्सिकेशन इफेक्ट काय आहेत, रिड्युस्ड एन्झायटी, फिलिंग ऑफ वेल बिंग. तर एन्झायटी कमी होते, फिलिंग ऑफ वेल बिंग असेल, लोअर्ड इनहिबिशन कमी होतं. त्याच्यासोबत त्याचे ऍडव्हर्स हेल्थ इफेक्ट काय असेल, फटीग, कन्फ्युजन, इम्पेअर्ड कोऑर्डिनेशन. ओके, हे सगळं त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट आहेत. देन नेक्स्ट आहे बघा, इन्हेलंट एक कॅटेगरी आहे, ते पण ड्रग अब्यूज साठी यूज केलं जातं. तर त्याचं कमर्शियल नेम्स काय असतील, सॉल्व्हंट, पेंट, थिनर्स, गॅसोलिन, लूज, गॅसेस, ब्युटेन, प्रोपेन. ओके, हे सगळे त्याचे नेम्स आहेत. तर ते कसं इनहेल्ड थ्रू नोज और माउथ. ओके, तर माउथ आणि नोज न ते इनहेलेशन त्याचं केलं जातं. आणि त्याचा हे काय इंटॉक्सिकेशन इफेक्ट काय, स्टिम्युलेशन, लॉस ऑफ इनहिबिशन. ओके, तर स्टिम्युलेशन आहे, लॉस ऑफ इनहिबिशन, हेडॅक, नोझिया और ओमिटिंग. ओके, स्लर्ड स्पीच, हे सगळे त्याचे काय आहे, बोलता व्यवस्थित येत नाही हे इनहेल केल्यानंतर. इंटॉक्सिकेशन इफेक्ट आहेत आणि त्याचे ऍडव्हर्स हेल्थ कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत, अनकॉन्शियसनेस, क्रॅम्प्स, वेट लॉस, मसल वीकनेस, डिप्रेशन. ओके, these are some drugs and its intoxication effects and adverse health effects. I will provide you all of these in your notes. Understood, all of you? Anyone have any Yes, problem? ma'am. Intoxication effect म्हणजे काय आहे, थोडक्यात ते ड्रग कशासाठी अब्यूज तर करतायत लोक, बट कशासाठी, तर त्यांना अब्यूज केल्यानंतर हे सगळे इफेक्ट भेटतात. ओके, म्हणून. अंडरस्टूड? येस मॅम. येस, पण इफेक्ट मिळतायत ना. your voice is not clear. Yes, yes, what is your, yes? हॅलो मॅम, हम्म, त्या ड्रग पासून आपल्याला चांगले पण इफेक्ट मिळतायत ना, असं म्हणतो. येस, मग चांगले इफेक्ट मिळतात, पण जे लोक ऍडिक्शन करतात त्यांना ते चांगले इफेक्ट नको आहेत ना. त्या ड्रगचे चांगले इफेक्ट त्या युजच करतात, त्या चांगले मेडिकली यूज आहेत की काय, मेडिकल इफेक्ट आहेत त्याचे, बट त्यांना ते अब्यूज करायचं आहे. त्याच्यामुळे ते दुसरे बघा, युफोरिया, आता कफ फ्रिक्वेंट रेस्पिरेटरी हे ऍडव्हर्स इफेक्ट झाले या मरिहुआनाचे.
बट कॅनॅबिनॉइड हे दुसऱ्या कुठल्या तरी डिसीज मध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या तरी काय म्हणू आपण जे काही ज्याच्या हेल्थ रिलेटेड जे काही कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये युजफुल असेल, बट त्या कॅनॅबिनॉइडचा त्याला युज करण्यापेक्षा दुसऱ्याच टाईपला युज करतात की त्याचा एक साइड इफेक्ट काय, समजा कॅनॅबिनॉइडनं कन्फ्युजन होते किंवा इम्पेअर्ड बॅलन्स होते, तर त्याच्यासाठी ते युज केलं जातं, त्याला कुठलाही डिसीज होऊन सुद्धा. ओके, दिस इज कॉल्ड एज ड्रग अब्यूज. तर यालाच तर ड्रग अब्यूज म्हटलं जातं ना. जो इफेक्ट पाहिजे त्याच्यासाठी न करता उगाचच ते ड्रग घेऊन दुसरा इफेक्ट मिळवणे त्याच्यापासून. ओके, अंडरस्टूड? येस मॅम. तर हे असं आहे, म्हणून तर हे ड्रग अब्यूज दिवसेंदिवस वाढत आहे. कोणाला काही प्रॉब्लेम आहे? नो मॅम. ओके, तर आपण आपला नेक्स्ट पार्ट स्टडी करूयात. काय आहे बघा नेक्स्ट पार्ट, सायन्स अँड सिम्पटम्स ऑफ ड्रग ऍडिक्शन. तर ड्रग ऍडिक्शन एखाद्या पर्सनला, एखाद्या व्यक्तीला झालेलं आहे, ते कसं ओळखायचं, त्याचे सायन्स आणि सिम्पटम्स काय आहेत हे बघूयात आपण. ओके, ऍडिक्शन टू एनी ड्रग मे इन्क्लूड दिस जनरल कॅरेक्टरिस्टिक्स. तर एखादा ड्रगचं जर ऍडिक्शन झालं एखाद्या पर्सनला, तर ते खालील कॅरेक्टरिस्टिक्स दिसत, म्हणजे असं असेल तर त्या आपण ओळखायचं की त्या पर्सनला ड्रग ऍडिक्शन झालेलं आहे. ओके, तर कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बघा. ओके, म्हणजे ड्रग ऍडिक्टेड जे लोक आहेत तर ते असं त्यांना सगळं वाटतं बघा, किंवा त्यांचं बिहेवियर, त्यांचं नेचर हे असं होतं, याच्यावरून असं कन्सिडर करायचं की ते लोक ड्रग ऍडिक्टेड आहेत. feeling that one needs the drug on a regular basis to have fun, relax or deal with problem. तर काय आहे बघा, जे लोक ड्रग ऍडिक्टेड आहेत किंवा ड्रगचं ऍडिक्शन झालेलं आहे अशा लोकांना, तर ते काय करतात, फिलिंग दॅट वन नीड्स द ड्रग ऑन अ रेग्युलर बेसिस टू हॅव फन. तर रेग्युलर बेसिसवर ड्रग घेतात ते, किंवा ते फक्त फन साठी, त्यांना फन मिळवण्यासाठी किंवा रिलॅक्स होण्यासाठी, और डील विथ प्रॉब्लेम्स. ओके, तर असं कोणतरी पाहिजे फन मिळवण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी किंवा प्रॉब्लेमशी डील करण्यासाठी, असं त्यांना वाटतं. ओके, गिव्हिंग अप फॅमिलियर ऍक्टिव्हिटीज सच एज स्पोर्ट्स, होमवर्क और हॉबीज. तर अशा ज्या काही फॅमिलियर ऍक्टिव्हिटीज आहेत, काय असेल, स्पोर्ट्स असेल, होमवर्क असेल, हॉबीज असेल, हे सगळ्या सोडून देणे किंवा नाही करणे. ओके, सडन चेंज इन वर्क और स्कूल अटेंडन्स अँड क्वालिटी ऑफ वर्क और ग्रेड्स. ओके, तर जर ड्रग ऍडिक्शनची सवय लागली की लगेचच शाळेला जाणे असेल, स्कूल अटेंडन्स असेल, त्याच्यासोबत जे काही काम करत असतील ते यूथ किंवा ते लोक, त्यांच्यामध्ये अचानक चेंज होणे किंवा ते खूप डिस्टर्ब होणे सगळं. ओके, डुईंग थिंग्स वन नॉर्मली वुड नॉट टू डू ऑब्टेन ड्रग्स सच एज फ्रिक्वेंट बोरोइंग मनी और स्टीलिंग आयटम्स फ्रॉम होम और स्कूल्स. तर ते ड्रग मिळवण्यासाठी काय लागणार आहेत, एकदा जर ऍडिक्शनची सवय लागली तर ते ड्रग मिळवण्यासाठी त्यांना पैसे पण तेवढेच लागणार आहे. इट इज मच कॉस्टियर अँड फायनान्शियल अफेक्ट खूप करते, हे आपण बघितलं होतं लास्ट लेक्चर मध्ये. तर ते त्याच्यासाठी पैसे मिळवण्यासाठी काही दुसरे कुठले तरी मार्ग अवलंबने. ओके, फ्रिक्वेंटली बॉरोइंग मनी, तर पैसे घेणे लोकांकडून किंवा घरातील जे काही पैसे आहेत ते चोरणे किंवा स्कूल मधून. ओके, हे असे प्रकार चालू होतात अशा स्टुडंट मध्ये, जास्त करून कुठल्या टीनेजर्स मध्ये हे प्रमाण दिसून येतं. ओके, फॉर इट इज फॉर ऑल ड्रग ऍडिक्शन्स. ओके, टेकिंग अनकॅरेक्टरिस्टिक रिस्क सच एज ड्रायव्हिंग अंडर द इन्फ्लुएन्स और सेक्शुअली अँगर आउटबर्स्ट. ओके, तर काय हे टेकिंग अनकॅरेक्टरिस्टिक रिस्क, तर अनकॅरेक्टरिस्टिक रिस्क घेणे किंवा जे काही खूप अशा रिस्क आहेत लाईफ मध्ये, अशा रिस्क ऍक्सेप्ट करणे. ओके, सच एज ड्रायव्हिंग करणे असेल, रॅश ड्रायव्हिंग असेल किंवा ड्रिंक अँड ड्रायव्हिंग असेल, असे प्रकार अवलंबणे, हे सगळं अशा लोकांमध्ये दिसून येतं जे की ड्रग ऍडिक्शनला आहारी गेले आहेत ते. ओके, किंवा ड्रगला ऍडिक्टेड झाले आहेत ते. ऍक्टिंग इज इररिस्पॉन्सिबिलिटी अँड ओव्हरऑल ऍटिट्यूड चेंज. तर बेजबाबदारपणे त्यांचं वागणं होतं आणि ऍटिट्यूड जो काय आहे त्यांचा, तो कम्प्लीट ऍटिट्यूड चेंज होतो. ओके, डिटेरिओरेशन ऑफ फिजिकल अपीअरन्स अँड ग्रूमिंग. ओके, तर फिजिकल अपीअरन्स जो आहे तो सगळा चेंज होतो, आणि ग्रूमिंग म्हणजे जसं काही राहणीमान आहे ते सुद्धा सगळं चेंज होतं ह्या ड्रग्सला ऍडिक्शन झाल्यामुळे. अंडरस्टूड, समजते का ऑल ऑफ यू? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. ओके, तर अजून एक आहे बघा, त्यांनी सगळं स्टडी करून सांगितलंय. तर काय ते विअरिंग सनग्लासेस अँड ऑर लॉंग स्लीव शर्ट फ्रिक्वेंटली और ॲट
इनअप्रोप्रिएट टाइम्स. ओके, तर सनग्लासेस कधी पण घालणे किंवा लॉंग स्लीव शर्ट विअर करणे. ओके, हे सगळं त्याच्यामध्ये प्रमाणे असं होतं बघा ड्रग ऍडिक्शन झालेल्या लोकांमध्ये हे दिसून येतं. ओके, नो लॉंगर स्पेंडिंग टाइम विथ फ्रेंड्स हु डू नॉट यूज ड्रग. तर जे असे फ्रेंड्स आहेत की जे ड्रग चा यूज करत नाहीत, ओके, ड्रगला ऍडिक्टेड नाही, तर अशा फ्रेंड सोबत टाइम स्पेंड नाही करायचा. जे काही त्यांच्या लेवलचे सगळे फ्रेंड्स आहेत की ते पण ड्रग ऍडिक्टेड करतात, अशा लोकांसोबतच राहायचं. ओके, हे असं चेंज होतं, असं सगळं त्यांचं राहणीमानावर बिहेवियर बदलतं ड्रग ऍडिक्टेड लोकांचं. और एंगेजिंग इन सर्व्हिसेस, सिक्रेटिव्ह और सस्पिशियस बिहेवियर सच एज फ्रिक्वेंट ट्रिप्स टू रूम्स, रेस्टरूम्स, बेसमेंट. ओके, आणि जास्त करून फ्रेंड सोबत राहणे, त्या फ्रेंडच्या रूम्स मध्ये राहणे. ओके, हे असे एंगेज दुसऱ्याच कामामध्ये व्यस्त राहणे. ओके, हा असे सगळे साइन्स अँड सिम्पटम्स दिसतात अशा लोकांमध्ये. ओके, नीडिंग टू यूज मोर ऑफ द ड्रग ऑफ चॉईस टू अचीव द सेम इफेक्ट. ओके, तर सेम इफेक्ट मिळवण्यासाठी किंवा एकदा तशी तर युफोरिया वगैरे राहायची किंवा अशी सवय लागली तर ते इफेक्ट मिळवण्यासाठी काहीही करायला ते तयार असतात. ओके, तर ड्रग चॉईस मिळवणे याच्याच विचारात ते सतत असतात बघा. टॉकिंग अबाउट ड्रग्स ऑल द टाइम अँड प्रेशरिंग अदर्स टू यूज द ड्रग. तर ड्रग्स बद्दलच नेहमी प्रत्येक वेळी ड्रग बद्दलच बोलणे किंवा त्याच्याबद्दलच चर्चा करणे, आणि अदर जे काही लोक आहेत, अदर फ्रेंड्स आहेत किंवा अदर सर्कल, फ्रेंड सर्कल असेल, लोक असतील, तर त्यांना प्रेशर आणणे की ड्रग यूज करण्यासाठी. ओके, फिलिंग एक्झॉस्टेड, डिप्रेस्ड, होपलेस और सुसाइडल. ओके, तर हे ड्रगचा यूज केल्यामुळे काय होते, खूप एक्झॉस्टेड फील होतं, डिप्रेस्ड होतं, डिप्रेशन मध्ये जाण्याची शक्यता असते, होपलेस होतं, और सुसाइडल जे काही सुसाइडल बिहेवियर आहे किंवा सुसाइडल थिंकिंग आहे हे त्यांच्यात अराइज व्हायला स्टार्ट होतं. अंडरस्टूड? हे सगळं Yes, ma'am. एखाद्या पर्सन मध्ये किंवा एखाद्या एज ग्रुपच्या व्यक्तीमध्ये दिसलं तर असं समजायचं की तो पर्सन किंवा ती पर्सन काय आहे, त्या ड्रगला ऍडिक्टेड आहे. अंडरस्टूड? Yes, ma'am. There are certain signs and symptoms of being addicted to specified drugs. तर अजून काही सायन्स आणि सिम्पटम्स आहे being addicted to specific drugs. ओके, खूप असं जनरल आहे बघा. खूप त्यांना अस्वस्थता, बेचैनी आपण म्हणतो असं होतं. एखाद्या त्यांना जर ड्रग मिळालं नाही तर त्यांना वाटतं की जर आता थोड्या वेळानंतर हे ड्रग नाही मिळालं तर ते मरतील का काय, अशी अवस्था होती त्यांची. ओके, त्या ड्रग मिळवण्यासाठी. अंडरस्टूड? म्हणजे एवढं ते त्याच्या आहारी गेलेले असतात, त्यांना काहीच सुचत नाही. ते जर ड्रगची सवय लागली आणि ड्रग ऍट अ टाइम मिळाले नाही तर याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी खूप सारे असे ड्रग अब्युज सेंटर आहेत बघा इंडियामध्ये. किंवा तुम्ही असं ऐकलं असेल, अल्कोहोल सुद्धा ह्या अब्युज मध्येच येतं. ओके, तर अल्कोहोल, दारू बंदी केंद्र काही किंवा असं काहीतरी असतं बघा की दारू सोडवण्यासाठी डॉक्टर्स वगैरे असतात, ते कॅम्प्स असतात. ओके, ऐकून असाल तुम्ही. येस ऑर नो? येस मॅम. Yes, ma'am. गव्हर्नमेंट सुद्धा खूप सारा प्रयत्न करत आहे. असे ड्रग अँटी ड्रग एजन्सी ओपन केलेल्या आहेत. ड्रग ऍडिक्टेड झालेल्या लोकांसाठी वेगळ्या संस्था ओपन केलेल्या आहेत. डिफरंट एनजीओज, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहेत, ते काम करत आहेत या संदर्भात की जेणेकरून काय होईल, हे ड्रग अब्युज कमी होईल किंवा जे ऑलरेडी ड्रग अब्युज्ड पर्सन आहेत किंवा या ड्रगच्या आहारी गेलेले आहेत, नशिल्या अंमली पदार्थांच्या सेवनाच्या आहारी गेलेले आहेत लोक. ओके, त्यांना त्याच्यातून वाचवण्यासाठी त्यांना स्पेसिफिक ट्रीटमेंट दिली जाते त्या सेंटर्स मध्ये, किंवा त्यांना असं काउन्सिलिंग केलं जातं, स्पेसिफिक सांगितलं जातं त्यांचं जे काही बेचैनी आहे, अस्वस्थता आहे ड्रग नाही मिळाल्यानंतर, ते कमी करत करत आणलं जातं, त्याचं प्रमाण कमी केलं जातं. ओके, खूप गव्हर्नमेंट ट्राय करत आहेत, डिफरंट एनजीओ काम करत आहेत त्याच्यासाठी. आणि एकच मोठं आहे सगळ्यांचं की ड्रग फ्री सोसायटी करणे किंवा ड्रग ऍडिक्शन कमी करणे किंवा कम्प्लीट नाहीसे करणे. ओके, याच्यामुळे काय होते बघा, ड्रग ऍडिक्शन इट इज नॉट ओनली डिपेंडंट ऑन ओनली और रिलेटेड ओनली फॉर हेल्थ, पर्टिक्युलर हेल्थ साठीच हे रिलेटेड नाही. आपण बघितलं लास्ट लेक्चरला, सायकोलॉजिकली असेल, सोशली असेल, फॅमिली असेल, या सगळ्यांवर ओव्हरऑल फॅक्टर्सनी अफेक्ट करत आहे ड्रग ऍडिक्शन. ओके, तर एखाद्या फॅमिली मधला जर एखादा युथ असेल, ओके, तर तो ड्रगचं ऍडिक्शन करत असेल, वेट फॉर 1 मिनिट. ओके,
तर त्या फॅमिलीमध्ये ऍडिक्शन करत असेल तो युथ, तर त्याची हेल्थ तर पूर्णपणे खराब होणारच आहे, त्याच्यात काही इश्यूज नाहीये. बट जर त्या फॅमिलीचं फायनान्शियल सुद्धा सगळं जे पैसे वगैरे जाणार आहे त्या ड्रग्जसाठी, तर फायनान्शियल सुद्धा ते डिस्टर्ब होईल. त्याच्यासोबत काय होईल, त्या हेल्थवर अफेक्ट होईल किंवा सायको सोशली तो ऍक्टिव्ह, बघा किती इफेक्ट होत आहेत, ते एकटे राहत आहेत. अदर लोकांना सुद्धा अजून काय करतात, प्रमोट करतायत की ड्रग्ज घ्या वगैरे. बघितलं आपण सायन्स अँड सिम्पटम, ते सोशली सुद्धा किंवा सगळी इनऍक्टिव्ह होत आहेत किंवा सोशली ते पूर्णपणे इररेस्पॉन्सिबल पर्सन म्हणून राहतात. की ड्रगचा एवढा हजार्ड इफेक्ट आहे. इट इज नॉट रिलेटेड ओनली फॉर हेल्थ, हेल्थवर घातक परिणाम तर होतोयच, तो सोडून खूप सारे ह्या ड्रग ॲब्यूजचे साइड इफेक्ट्स आहेत किंवा हजार्ड इफेक्ट आहेत. ओके, याच्यासाठी खूप गव्हर्नमेंट काम करत आहे किंवा ऍज अ फार्मासिस्ट आपण सुद्धा काम केलं पाहिजे. इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, वी आर हेल्थ केअर फील्ड पर्सन्स. तर तुम्ही सुद्धा काय केलं पाहिजे, ज्यावेळेस तुमचं पुढे तुमची फार्मसी स्टार्ट कराल इन फ्युचर किंवा तुम्ही सोशली ऍज अ फार्मासिस्ट म्हणून ऍक्टिव्ह व्हाल, तर लोकांना या ड्रग ॲब्यूज बद्दल तुम्ही सांगितलं पाहिजे किंवा ड्रग ॲब्यूज कसा कमी करता येईल याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. येस ऑर नो? येस मॅम. मॅम. अंडरस्टूड? येस या मॅम. एनजीओज वगैरे खूप सारे काम करत आहात बघा, तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला माहित असेल. Yes, understood all this part, signs and symptoms of drug addiction? Yes ma'am. येस मॅम. Okay, next part is risk factors for drug abuse. What are the risk factors for drug abuse? तर drug abuse साठी कुठले कुठले risk factors आहेत हे बघूयात आपण. Family history of substance abuse. ओके, तर फॅमिली हिस्ट्री आहे सबस्टन्स अब्यूजची. एखाद्या जर फॉर एक्झाम्पल मी सांगते तुम्हाला, फॅमिलीमध्ये पहिल्यांदाच कोण जरी ड्रग अब्यूज करत असेल तर ते नेक्स्ट जनरेशन सुद्धा त्या मार्गाला लागते किंवा ते ड्रग अब्यूज करायला लागते. अंडरस्टूड? Yes ma'am. डिस्टर्ब डिप्रेशन अँड लो सेल्फ इस्टीम. ओके, तर लो सेल्फ इस्टीम असेल, लो सेल्फ कॉन्फिडन्स असेल किंवा डिप्रेशन मध्ये असेल तर ड्रग ऍडिक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत अशा पर्सन्स मध्ये. अंडरस्टूड? Yes ma'am. Feeling of no fitting in and dropping out of a mainstream. ओके, तर मेनस्ट्रीम जे आहे किंवा जे काही राहणीमान आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित फिट होत नाही आपण, अशासारखी फिलिंग येणे, काहीतरी कमी असण्याची फिलिंग येणे, हे सगळे रिस्क फॅक्टर्स आहेत ड्रग अब्यूजचे. स्मोकिंग हॅबिट्स हॅज लाईकवाईज बीन कोरिलेटेड विथ सबस्टन्स अब्यूज. तर स्मोकिंग हॅबिट्स हे सुद्धा ज्या काही आहेत त्या सुद्धा सबस्टन्स अब्यूजशी रिलेटेड आहेत. टीन्स who smoke are 8 times more likely to use marijuana and 22 times more likely to use कोकेन. तर जे काही या एज ग्रुप मधील टीन एज ग्रुप मधील लोक आहेत जे की ड्रग ऍडिक्शन करत आहेत तर ते स्मोक करतात बघा. स्मोकिंग न म्हणजे ड्रग्ज घेतले जातात, तर किती प्रमाण आहे त्यांच्यामध्ये बघा. मरिज्वाना म्हणजेच आपण काय बघितलं तर कॅनाबिनॉइड्स. ओके, तर यांचं प्रमाण किती आहे कॅनाबिनॉइड्स मरिज्वानाचं, तर 8 टायमिंगला ते स्मोक करतात, 8 वेळा स्मोक करतात बघा. अँड 22 टाइम्स मोर लाईकली टू यूज कोकेन. आणि कोकेन जो आहे दुसरा ड्रग आता आपण डिस्कस केला तर तो 22 वेळा स्मोक केला जातो. एवढं डेंजर प्रमाण आहे त्या ड्रग स्मोकिंग. अंडरस्टूड? व्हॉट आर द रिस्क फॅक्टर्स ऑफ ड्रग अब्यूज? Yes ma'am. ओके, सगळ्यांना Yes, ma'am. समजते का ऑल ऑफ यू? Yes ma'am. Ma'am. Okay, next are warning signs. A teenager has problem of drug abuse. तर वॉर्निंग सायन्स काय आहेत बघा, किंवा टीनेजर मध्ये ते ड्रग अब्यूजचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काय वॉर्निंग सायन्स आहेत ते बघूयात. बाय नोविंग दी स्पेसिफिक वॉर्निंग सायन्स अँड मॉनिटरिंग टीनेजर्स बिहेवियर्स वन कॅन इंटरवेन अर्लियर इन अ प्रॉब्लेम डेव्हलप्स. ओके, तर असं वॉर्निंग साइन जे काय हे समजल्यानंतर टीनेजरच्या बिहेवियर मध्ये काही चेंज झाले असेल ते ओळखून काय करेल, उपाययोजना लवकरात लवकर केल्या तर याच्यापासून फ्री करता येईल. ओके, टीनेजर्सना. आणि हा प्रॉब्लेम ज्यावेळेस स्टार्ट होतो किंवा असं ऍडिक्टेड व्हायला लागतात टीनेजर्स सुरुवातीला, त्याच वेळेस जर काही आपण उपाययोजना केल्या किंवा हे सगळं सायन्स अँड सिम्पटम्स वरून ओळखलं की हे लोक काय व्हायला लागले आहेत की ड्रगला ऍडिक्टेड व्हायला लागले आहेत, तर त्याच्यापासून काय करू शकतो आपण, त्यांना वाचवू शकतो. ओके, फोकस ऍडोलसेंट सर्व्हिस लिस्ट 5 एरियाज टू इव्हॅल्युएट फॉर हेल्प इन डिटरमाइनिंग इफ अ ड्रग प्रॉब्लेम इज प्रेझेंट इन अ टीन.
तर ऍडलोसंट सर्व्हिस लिस्ट अशी प्रिपेअर करायची आहे किंवा त्यांना त्याच्यापासून दूर ठेवायचं आहे ऍडलोसंट्सना या ड्रग्स पासून. ओके, ड्रग प्रॉब्लेम इज प्रेझेंट इन अ टीन आणि त्याचा स्टडी करायचा आहे की जेणेकरून त्यांना त्या फॅक्टर्स पासून त्या ड्रग्स अब्यूज पासून दूर ठेवता येईल. अंडरस्टूड? Yes, ma'am. येस ऑर नो? अंडरस्टूड? काय प्रॉब्लेम आहे? ओके, नेक्स्ट इज फिजिकल सायन्स. काय होतात बघा ड्रग ऍडिक्टेड लोकांमध्ये फिजिकल सायन्स. फटीग, रिपीटेड हेल्थ कंप्लेंट्स, रेड अँड ग्लेज्ड आईज, लास्टिंग कफ. ओके, तर ज्यावेळेस हे ड्रग अब्यूज करतात लोक, ओके, त्यांच्यामध्ये हे सायन्स अँड सिम्पटम्स दिसून येतात. तर फिजिकल सायन्स, तर फिजिकली कसं ओळखायचं की तो किंवा ती व्यक्ती काय आहे, ड्रगला ऍडिक्टेड आहे. तर फटीग, ते नेहमी थकवा आल्यासारखं असतं बघा त्या पर्सन मध्ये. ओके, रिपीटेड हेल्थ कंप्लेंट्स, तर सारखं हेल्थ कंप्लेंट्स असतात, काहीतरी हेल्थ प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतात नेहमीच अशा लोकांमध्ये. रेड अँड ग्लेज्ड आईज, तर अशा ड्रग ऍडिक्शन करणाऱ्या लोकांचे रेड आणि ग्लेज्ड आईज डोळे होतात बघा, रेड लाल कलरचे आणि ग्लेज्ड होतात. लास्टिंग कफ, आणि त्यांना कफ किंवा खोकला आहे तो जास्त दिवस राहतो. ओके, हे झाले फिजिकल सायन्स. Understood? What are the physical signs of drug addiction? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Glazed eyes. Okay. Next is emotional signs. तर इमोशनल सायन्स, इमोशनली कसं ओळखायचं की हा स्पेसिफिक व्यक्ती हे ड्रगला ऍडिक्टेड आहे. पर्सनॅलिटी चेंज, तर पर्सनॅलिटी चेंज होते, सडन मूड चेंज होतो, इरिटेबिलिटी होते, इरिस्पॉन्सिबल बिहेवियर, जजमेंट, जनरल लॅक ऑफ इंटरेस्ट, थॉट. ओके, तर पर्सनॅलिटी कम्प्लिटली चेंज होते, जसं पहिलं होतं तसं काहीच राहत नाही त्या व्यक्तीमध्ये. सडन मूड चेंजेस, त्याचा मूड आहे ड्रग ऍडिक्टेड पर्सनचा नेहमी चेंज होतो. इरिटेबिलिटी होते, इरिटेट होतं. इरिस्पॉन्सिबल बिहेवियर, तर इरिस्पॉन्सिबल बिहेवियर होतं, बेजबाबदारीपणे वागायला तो स्टार्ट करतो. जजमेंट त्याचं प्रॉपर राहत नाही. जनरल लॅक ऑफ इंटरेस्ट, इंटरेस्ट कशामध्येच इंटरेस्ट राहत नाही अशा पर्सनचे. हे सगळे झाले इमोशनल सायन्स. अंडरस्टूड? Yes, ma'am. फॅमिली डायनामिक्स, तर फॅमिली डायनामिक्स काय आहे बघा, स्टार्टिंग आर्ग्युमेंट्स. ओके, तर फॅमिलीमध्ये ड्रग अब्यूज करणारा व्यक्ती काय करतो, आर्ग्युमेंट करायला स्टार्ट करतो, वादविवाद करणे नेहमीच कुठल्याही गोष्टींवर. ओके, हे सगळं स्टार्ट होतं. देन निगेटिव्ह ऍटिट्यूड कम्प्लीट चेंज होतो, निगेटिव्ह ऍटिट्यूड बनतो. ब्रेकिंग रूल्स नेहमीच तो ब्रेक करायला बघतो बघा. असे फॅमिली डायनामिक्स आहेत ड्रग अब्यूजचे. देन विड्रॉइंग, लक्ष कशातच लागत नाही अशा लोकांचं हु आर ड्रग ऍडिक्टेड. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. व्हॉट आर दी फॅमिली डायनामिक्स. नेक्स्ट आहे बघा स्कूल बिहेवियर्स. तर स्कूल बिहेवियर्स काय आहेत बघूया आपण. डिक्रीज्ड इंटरेस्ट, निगेटिव्ह ऍटिट्यूड, तर इंटरेस्ट डिक्रीज होतं स्कूल मधील सगळ्या कशात शाळेमध्ये लक्ष लागत नाही किंवा स्कूलमध्ये काय टीचर शिकवतात त्याच्यात लक्ष नसतं, त्यांचा सगळ्या गोष्टीतला इंटरेस्ट जातो. निगेटिव्ह ऍटिट्यूड फॉर्म होतो. ड्रॉप इन ग्रेड्स, त्याचे मार्क आहेत त्याच्यामध्ये खूप कमी होतं ते मार्क, किंवा त्याचे ग्रेड्स आहेत ते कमी येतात. मेनी म्हणजेच मार्क त्यांचे पर्सेंटेज कमी येतात. मेनी अब्सेन्स, खूप सारे अब्सेंटी असते अशा लोकांची. देन टॉलरन्सी अँड डिसिप्लिन प्रॉब्लेम्स, आणि ते बेशिस्तपणे वागायला चालू करतात. हे सगळे स्कूल बिहेवियर्स आहेत अशा ड्रगला ऍडिक्टेड झालेल्या लोकांची. अंडरस्टूड? Yes, ma'am. सोशल प्रॉब्लेम्स, तर सोशल प्रॉब्लेम्स काय आहेत बघा. सोशली काय प्रॉब्लेम क्रिएट होतो. न्यू फ्रेंड्स, प्रॉब्लेम्स विथ द लॉ, चेंजेस टू लेस कन्व्हेन्शनल स्टाईल्स इन ड्रेस अँड म्युझिक. तर न्यू फ्रेंड्स आहेत प्रॉब्लेम्स विथ द लॉ, कायदे जे काय आहेत सोशली. ओके, ज्या काही लॉज इथिक्स आहेत त्याच्यासोबत त्यांना डील करायला प्रॉब्लेम येतो, बिकॉज दे आर टोटली बिकम इररिस्पॉन्सिबल. ओके, तर नवीन फ्रेंड्स क्रिएट करायला प्रॉब्लेम होतो. चेंजेस टू लेस कन्व्हेन्शनल स्टाईल्स इन ड्रेस अँड म्युझिक, तर त्यांचं जे काही ड्रेसिंग स्टाईल असेल ते कम्प्लीट चेंज होते. ओके, आणि म्युझिक ऐकण्यामध्ये सुद्धा त्यांचं चेंज होतं. ओके, ते जनरल नॉर्मल म्युझिक ऐकत नाहीत.
then sudden disgrade in physical appearance. Wait for 1 minute. ओके, तर काय होतं बघा, सडन डिस्प्रेस्ड इन फिजिकल अपॅरन्स अँड रिक्वेस्ट फॉर मनी दॅट आर आउट ऑफ दी ऑर्डिनरी. तर असे लोक काय करतात की मनीसाठी रिक्वेस्ट करतात की ते जनरल नाहीत, अनऑर्डिनरी आहेत, खूप सारी मनीची डिमांड असते अशा लोकांकडून. हे सगळे झाले सोशल प्रॉब्लेम्स. अंडरस्टूड व्हॉट आर दी फिजिकल सायन्स, इमोशनल सायन्स, फॅमिली डायनामिक्स, school behaviors and social problems of drug addicted persons. Understood all this part? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, none of these symptoms by themselves definitively point to a drug abuse or addiction. याच्यातले काही एकही सिम्पटम्स असा नाही की डेफिनेटिव्हली पॉइंट टू ड्रग अब्यूज और ऍडिक्शन. तर हे सगळे असे ओव्हरऑल स्टडी करून काढलेले की असं असेल तर तो पर्सन किंवा ती पर्सन काय आहे, ड्रगला ऍडिक्टेड आहे असं कन्सिडर करू. बट असं नाही की एखादं सिम्पटम्स याच्यातलं त्या पर्सनला आहे आणि तुम्ही लगेच म्हणाल की तो ड्रग ऍडिक्टेड पर्सन आहे किंवा ड्रग अब्यूज करणारा पर्सन आहे, असं नाहीये. याच्यातले अदर म्हणजे असं जनरल स्टडी आहे हा. ओके, अंडरस्टूड? Yes, ma'am. तर अशामधले हे जे काही वरचे इमोशनल बिहेवियर आहे किंवा जो काही चिडचिडेपणा वगैरे फॉर्म होतो अशा लोकांमध्ये, किंवा ते सायकोलॉजिकली थोडेसे डिस्टर्ब असतात, तर असं पण होऊ शकतं की असं एखादं सिम्पटम्स आहे. ओके, याच्यातलं आपण वर बघितलंय ते सायन्स अँड सिम्पटम्स मधले, तर ते त्याच्या एखाद्या मेडिकल कंडिशनमुळे किंवा त्याला त्याची हेल्थ चांगली नसल्यामुळे सुद्धा होऊ शकतं. तर असं आपण लगेच कन्क्लुजन नाही करू शकत की असं आहे, हे सिम्पटम्स आहेत म्हणल्यानंतर 100% तो व्यक्ती ड्रग ऍडिक्टेडच आहे. अंडरस्टूड? ते जस्ट जनरल स्टडी करून सांगितलंय की जर असं असेल तरी असं कन्सिडर करू शकतो की तो किंवा ती व्यक्ती काय आहे, ड्रगला ऍडिक्टेड आहे. अंडरस्टूड? Yes, ma'am. अंडरस्टूड? येस और नो? Yes, Yes, ma'am. ma'am. They could be the result of undetected medical conditions or other psychological issues. तर हे असं असेल तर काय होईल बघा, अनडिटेक्टेड मेडिकल कंडिशन्स, तर मेडिकल कंडिशन किंवा सायकोलॉजिकल इश्यू सुद्धा असू शकतो. ओके, इट इज इम्पॉर्टंट टू सीक the advice of a mental health expert or evaluation without making a diagnosis of drug abuse based solely on your observation. तर हे इम्पॉर्टंट आहे की असं जर एखादं पर्सन बिहेव करत असेल वरच्या सायन्स आणि सिम्पटम्स सारखं, तर तुम्ही डायरेक्टली त्याला ड्रग अब्यूज झालाय असं कन्सिडर करण्यापेक्षा सायकोलॉजिकल एखाद्या सायकॅट्रिकला दाखवून सायकोलॉजिकल त्याची टेस्टिंग करून घेणं इसेन्शियल आहे की त्याला दुसरा कुठला सायकोलॉजिकल डिसऑर्डर वगैरे आहे का. ओके, आणि ऑब्झर्वेशन करणं इसेन्शियल आहे आणि स्क्रीनिंग सुद्धा इसेन्शियल आहे. अंडरस्टूड? येस? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर नेक्स्ट पार्ट आहे आपला सायकोट्रॉपिक्स. सायकोट्रॉपिक्स काय आहेत हे आपण बघूयात. तर सायकोट्रॉपिक्स आर दी सबस्टन्सेस विच चेंज द ब्रेन फंक्शन अँड रिझल्ट इन अल्टरेशन इन परसेप्शन, मूड, कॉन्शियसनेस. ओके, तर सायकोट्रॉपिक काय आहे, असे सबस्टन्स आहेत की ते ब्रेनचं फंक्शन कम्प्लीट चेंज करतात आणि रिझल्ट इन अल्टरेशन इन परसेप्शन, मूड और कॉन्शियसनेस. आणि ते मूड, कॉन्शियसनेस ह्या सगळ्या माइंडच्या जे काही स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा इंटरफेअर करतात किंवा हे चेंज करतात. बघा, these substances may be used for recreation purposely to alter one's consciousness. तर जो काही कॉन्शियसनेस आहे माइंडचा, ओके, अलर्टनेस किंवा सजगपणा आपण म्हणतो माइंडचा, ओके, तो चेंज करण्यासाठी किंवा तो अल्टर करण्यासाठी, रिक्रिएशन करण्यासाठी यूज केले जाते ते सायकोट्रॉपिक. ओके, for ritual or spiritual purposes as a tool of studying or augmenting the mind. ओके, तर माइंडला आर्ग्युमेंट करण्यासाठी किंवा स्पिरिच्युअल रिच्युअल जे काही टूल आहेत म्हणून सुद्धा सायकोट्रॉपिक यूज केलं जातं. दिस सबस्टन्सेस ऑफन कॉज सब्जेक्टिव्ह चेंज इन अ कॉन्शियसनेस अँड मूड विच इज द युजर मे फाइंड रिवॉर्डिंग अँड प्लीजंट.
तर हे सायकोट्रॉपिक जे काही सबस्टन्स आहेत, ओके, हे सायकोट्रॉपिक काय करतात, मानसिक स्थिती त्या व्यक्तीची कम्प्लिटली चेंज करतात. त्याचा कॉन्शियसनेस, सजगपणा जो काय म्हणतो किंवा अलर्टनेस आहे तो कम्प्लीट चेंज करतात आणि त्याला विचार युजर्स. आणि असं हे सायकोट्रॉपिक यूज केल्यानंतर काय होईल, त्याचा माइंड कम्प्लिटली माइंड स्टेट चेंज होईल किंवा ते अशा वेगळ्या फेज मध्ये जाईल, ओके, सेडेटिव्ह फेज मध्ये जाईल. तर ते असं झालेलं त्या रिवॉर्डिंग, तर ते त्यात जो काही व्यक्ती ह्या सायकोट्रॉपिक ड्रगचा अब्यूज करत आहे अशा व्यक्तीला ते प्लीजंट, हवंसं वाटेल किंवा चांगलं वाटेल, ओके, अशीच माइंडची स्टेट झाल्यानंतर लिडिंग टू युफोरिया. आणि असं झाल्यानंतर त्याला युफोरिया होईल आणि हा युफोरिया झालेला त्या ऍडिक्शन करत असलेल्या व्यक्तीला चांगला वाटेल. अंडरस्टूड? या हाय सायकोट्रॉपिक्स. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, Feeling of increased alertness and thus reinforcing substances which are both rewarding and positively reinforcing have potential to induce a state of addiction. तर काय आहे, फिलिंग जी आहे अलर्टनेसची, खूप जास्त अलर्ट होईल किंवा सेडेशन सुद्धा फॉर्म होतं बघा समटाइम्स. तर हे रेनिफोर्स होतं, खूप जास्त अलर्टनेस किंवा एक चांगलं युफोरिया त्या पर्सन मध्ये, त्या व्यक्तीमध्ये क्रिएट होतो आणि त्याला ते चांगलं वाटतं. म्हणून ते सायकोट्रॉपिक या ड्रगचा मिसयूज करत आहेत. ओके, तर इथं काही एक्झाम्पल दिलेत बघा. कॉमनली युज्ड सायकोट्रॉपिक ड्रग कॅन बी डिवायडेड इनटू फॉलोइंग ग्रुप्स. ओके, तर हे सायकोट्रॉपिक ड्रग आहे त्याचं एक्झाम्पल आहेत आणि कॉमनली युज्ड सायकोट्रॉपिक आहेत बघा, ते खालील ग्रुपमध्ये डिवाइड केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आहे फर्स्ट एन्झिओलायटिक्स. एन्झिओलायटिक्स हे जनरली मेडिकेटेड ड्रग्ज आहेत. तर मेडिकल यूज काय असेल, जर बेचैनी किंवा अस्वस्थता होत असेल एखाद्या पर्सनला, एखाद्या व्यक्तीला, बाय इट्स ओन काय, त्याच्या ओन काही रिझन्स मुळे, तर त्याला एन्झिओलायटिक दिले जातात ते एन्झायटी कमी करण्यासाठी. तर त्याचा सुद्धा अब्यूज केला जातो बघा. त्याचे एक्झाम्पल आहे बेन्झोडायझेपिन. ओके, आणि नेक्स्ट आहे युफोरियंट्स. युफोरिया होऊ नये म्हणून युफोरियंट दिलं जातं, बट युफोरियंट्स काही कंडिशन मध्ये खूपच सेडेशन झालं असेल तर अलर्टनेस थोडीशी क्रिएट करण्यासाठी युफोरियंट दिलं जातं. त्याचे एक्झाम्पल आहे MDMA, बट इट इज युज्ड ॲज अ ड्रग अब्यूज और सायकोट्रॉपिक अब्यूज. ओके, नेक्स्ट आहे स्टिम्युलंट्स. स्टिम्युलंट्स या ड्रगचा पण मेडिकेटेड यूज आहे, बट इट इज अब्यूज्ड ॲज सायकोट्रॉपिक. एक्झाम्पल आहे एम्फेटामाइन. देन नेक्स्ट आहे डिप्रेसंट. तर डिप्रेसंट हे कशासाठी, जास्त एक्साइटेड स्टेट असेल तर ती एक्साइटेड स्टेट कमी करण्यासाठी डिप्रेसंट दिलं जातं मेडिकलमध्ये, मेडिकल यूज साठी, बट त्याचा अब्यूज केला जातो ऍज सायकोट्रॉपिक अब्यूज. एक्झाम्पल आहे अल्कोहोल. नेक्स्ट आहे हॅलोसिनोजेन. त्याचे एक्झाम्पल आहे LSD. ओके, हे काही जनरल सायकोट्रॉपिक ड्रग आणि त्याचे एक्झाम्पल होते. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Anyone have any problem? Yes? No ma'am, no problem. समजलं. आज आपण ड्रगचे कॉमनली अब्युज्ड ड्रग्स बघितले, त्याचे सायन्स आणि ड्रग अब्युज्ड पर्सनचे सायन्स सिम्पटम्स बघितले आणि कॉमनली सायकोट्रॉपिक हा पार्ट कंप्लीट केला. ऍट नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट नेक्स्ट बीट नार्कोटिक्स. अंडरस्टूड? एनीवन हॅव एनी प्रॉब्लेम? No No, ma'am. ma'am. no, ma'am. Okay. Okay, at next lecture we will continue. Thanks all of you. Thanks for joining.